नमस्कार, आप देख रहे हैं विनोद यादव के साथ पीएसके न्यूज और डालते हैं आसपास और देश विदेश की खास खबरों पे नजर। नमस्कार, मैं विनोद यादव, आप देख रहे हैं पीएसके न्यूज। जिस तरह से आपको पता है, हम हमारे चैनल पे हिंदी और मराठी कंपोज है। आज हम जहाँ पे खड़ा हैं आप देख सकते हो, और यहाँ पे क्या जानकारी है, क्या हो रहा है यहाँ पे, इसकी सारी जानकारी, सारी चीज़ें मराठी में हमारे पार्टनर रोहित गिरी जी लेकर आएंगे। तब तक बने रहे और देखते रहे पीएसके न्यूज। नमस्कार, मी रोहित गिरी, आपण पाहत आहात पीएसके न्यूज। आणि आज भारतीय जनता पार्टी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे, जे विरार पूर्व येथे भाटपाडा येथे आहे। तर आज आपण पाहू शकता इथे बरेच भारतीय जनता पार्टीचे जे अधिकारी पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर त्यांनी आज इथे भरपूर मोठ्या संख्येत असा पक्षप्रवेश देखील केलेला आहे। त्यांच्याशी आपण आता वार्ता करणार आहोत, जाणून घेणार आहोत की इथून पुढे अजून कसे कामं होणार आहेत आणि हे जो आता सध्या कार्यालय जो आता नवीन सुरू केलं आहे या संदर्भातही आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार साहेब। नमस्कार, मी नारायण मांजरेकर, भारतीय जनता पार्टी विरार शहर मंडळ अध्यक्ष। आज जे धनंजय पाटील आणि विनय पाटील यांच्या कार्यालयाचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उद्घाटन झालं असं आज डिक्लेअर करतो। परंतु या विभागामध्ये अनेक समस्या आहेत। पाण्याची समस्या असो, रस्त्याची समस्या असो, गटाराची समस्या असो, अनलिगल बांधकाम असो, अशा अनेक टँकर लॉबी असो, अशी कामं या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ऑफिसमधून होणार आहेत। परंतु दुसरी गोष्ट, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अनेक योजना, 300 ते 350 योजना गोरगरिबांसाठी आलेल्या आहेत। त्याही योजना आमचे पदाधिकारी कार्यकर्ते या ऑफिसमध्ये कॅम्प ठेवतील आणि लोकांपर्यंत पोहोचवतील। त्याचबरोबर आज जे आपण पाहिलं की इथं भरपूर मोठ्या संख्येत असा एक पक्षप्रवेश देखील झाला, याबद्दल काय सांगाल? हे बघा, देशामध्ये मोदी लाट आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येही मोदीची लाट आहे। त्याच्यामुळे जे भारतीय जनता पार्टी विरार वसईमध्ये एक नाव होतं की भारतीय जनता पार्टी ते कोण कार्यकर्ते नाहीत, पण आपणच आता दाखवत आहेत आपल्या माध्यमातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। खासदार जसा निवडून आला, आमदार जसा निवडून आला, तसं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा 100% फडकणार आहे। यावर्षी आपल्या इथून वॉर्डमधून 1 नंबरमधून कोण उभा राहणार, कोण इच्छुक आहेत? हे बघा, भारतीय जनता पार्टी ते वरिष्ठ नेता ठरवतात। आपण छोटे पदाधिकारी आहोत, त्याबाबत आपले वरिष्ठ निर्णय घेतील। ठीक आहे। आता ज्या वेळेला आम्ही राजन नाईक साहेबांशी आमदारांशी बोललो होतो, त्यावेळी त्यांनी एक नारा दिला होता की ह्या वर्षी 100 पार होईल, याबद्दल काय सांगाल नगरसेवक? हे बघा, आमच्या वरिष्ठाने जो निर्णय दिला 100 पार होतील, तो 100% आमचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या जोरावरती दिलेला आहे। त्यामुळे 100 का 101 आम्ही करून दाखवू। यावेळेस नक्की मग चित्र पलटेल, 100% चित्र पलटी होईल। बरं, आज आपण आणि आहेत अध्यक्ष आहेत जे वॉर्ड क्रमांक 1चे नवीन विनय पाटील साहेब, यांच्याशी बोलू। नमस्कार दादा। नमस्कार, माझं नाव विनय हरिश्चंद्र पाटील, वॉर्ड क्रमांक 1चा अध्यक्ष मी, भारतीय जनता पार्टी। आता इथून पुढे जी जनता आहे ही तुमच्याकडे ही सुद्धा एक BJPचे कार्यकर्ता आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्या मग तुमच्याकडे मांडा येतील, तुम्ही त्यांच्याकडे कसे पाहाल? ज्या काही समस्या असतील त्या 100% पार करू, आम्ही हे करू। आपल्याबरोबर इथे अजून किती कार्यकारी असतील, अधिकारी असतील जे तुमच्याबरोबर या कामात सामील असतील? आता 50 कार्यकर्ते आहेत आमचे, 1000 ते 1500 लोकांचं आमचं हे आहे, टीम आहे आमची, पूर्ण संपर्कामध्ये आहे आमच्या। ठीक आहे। तर आत्ता आपण पाहिलं की अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की इथं असंच काम अजून BJPचे पुढं होत राहील। त्याचबरोबर अजूनसुद्धा आपल्या इथे अधिकारी आहेत धनंजय पाटील साहेब, त्यांच्याशी आपण बोलणं। नमस्कार साहेब, आता आपण काय सांगाल की आज हे जे कार्यालय जे खुललं आहे किंवा उद्घाटन झालेलं आहे, आता हे कार्य पुढं कसं नेणार? जनतेची सेवा ह्याच कार्यासाठी आम्ही हे कार्यालय उघडण्यास गेलेले। अडचणी भरपूर होत्या, पण आम्ही समोरून जाऊन रात्रीच्या पलटीत आम्ही येऊन हा कार्यालय जमा केलेला, त्यासाठी धन्यवाद। ठीक आहे। तर आत्ताच आपण पाहिलं की जे भातपाडा येथे नवीन कार्यालय उघडलेलं आहे, त्याबद्दल आपण जे इथं आता आपण अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि ह्या कार्यालयामधून जी BJP आहे किंवा तिथले जे अधिकारी आहेत हे इथल्या जनतेचे प्रश्न सोडवतील असं सांगण्यात येत आहे। मी रोहित गिरी, पीएसके न्यूज़, भातपाडा, विरार पूर्व। आज की खास खबरों में बस इतना ही। मिलते हैं अगली खबर के साथ।